देशभरावर देश पातळीवरती घेतला गेलेला निर्णय. तर या सगळ्या ज्या अनेक छोट्या छोट्या बाबी आहेत, ग्रामीण भागात चालणारी मनरेगा सारखी योजना असेल, तर अशा बारीक सारीक गोष्टींचा प्रभाव हा 100% सर्वसामान्य माणसावर पडलाय. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस जे लिबरलायझेशन नंतर जेव्हा मनमोहन सिंग हे 2004 साली पंतप्रधान झाले, त्यानंतर आपण मधल्या काळात जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर अनेक कॉर्पोरेट कंपन्याच्या उलाढाली या भारतामध्ये वाढल्या. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या भारतात काम करू लागल्या. अनेक मोठ्या प्रमाणावरती कंपन्यांच्या उलाढाली भारतामध्ये वाढल्या. आणि हे सगळं मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात झालं. त्यामुळे असंख्य लोक ज्यांनी कुठेतरी कॉल सेंटरमध्ये नोकरी केलेली आहे, ज्याने कधीतरी या सगळ्या कंपन्या, मग ते अगदी भारतीय एअरटेल पासून हच वोडाफोन पर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्यांनी कधी ना कधीतरी काम केलेलं आहे, त्या सगळ्यांच्या जीवनावरती तसा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मनमोहन सिंगांच्या निर्णयाचाच परिणाम झालेला आहे हे आपण नक्की म्हणू शकतो. आणि केंद्रातलं सरकार जे ओळखलं जातं की कुठल्याही प्रकारचं पॉलिसी डिसिजन, धोरणात्मक निर्णयातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर जो परिणाम घडवला जातो, तर त्या एका धोरणात्मक निर्णयाचा परिणाम कशा प्रकारे होतो हे मनमोहन सिंगांच्या काळात आपण अनेकदा पाहिलं. आणि त्यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या असतील की ज्यांचे मर्जेस झाले, ॲक्विजिशन झाले, टॅक्सेशनचे अनेक प्रश्न निर्माण झाले, ते सगळं हाताळताना त्यांनी आपल्या भारतीय उद्योग जगताची प्रतिमा खराब होणार नाही, मग ते अगदी भ्रष्टाचाराची प्रकरणं ज्यावेळी निघाली त्यावेळी सुद्धा उद्योग जगताची प्रतिमा खराब होणार नाही. आपल्या भारताबद्दलची जी विश्वासार्हता आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर, की यांनी एखादा करार केला, जर यांच्या देशामध्ये एखादं कॉन्ट्रॅक्ट झालं तर त्याचं अंमलबजावणी व्यवस्थित होते, याबाबतची विश्वासार्हता कायम राहिली याची काळजी मनमोहन सिंगांनी घेतली. आणि ते त्यांनी खूप शिताफीने केलंय, डिप्लोमॅटिकली केलंय. अनेक गोष्टी आज लोकांना माहिती नसतील. सोमेश, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने मनमोहन सिंग यांनी अत्यंत शिताफीने आपण म्हणू किंवा मुत्सद्देगिरी सुद्धा बाळगून प्रसंगी जे धाडसी निर्णय आहेत ते घेतले. अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवती आहे, पुन्हा काही गोष्टींची उजळणी आपण करूयाच. आणि ही आताची थेट दृश्य आपण बघतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय, पुष्पचक्र वाहिलं जात आहे. तर लष्कराकडून मानवंदना देण्यात आली आणि अगदी काही वेळामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. आणि सध्याची ही काही दृश्य आपण बघतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण बघतोय की संपूर्ण देशभरामधून काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते असतील, राज्यभरामधले महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. सोबतच
तो अंतिम सफर पर निकल पड़े हैं डॉक्टर मनमोहन सिंह और उन्हें गार्ड ऑफ ऑनर दिया गया। आप देख सकते हैं कि राष्ट्रपति भी निगमबोध घाट पर मौजूद हैं, जहां उन्होंने श्रद्धा सुमन भावपूर्ण तरीके से अर्पित किए डॉक्टर मनमोहन सिंह को। तो प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह के तर आपण पाहतोय की डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण केलंय, आदरांजली वाहिली आहे। हा अखेरचा निरोप दिला जातोय।